नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की पार्किन्सनच्या रुग्णाला झोप येत नाही, त्याला झोप कशी आणायची, तेही औषधांशिवाय. हे खूप आव्हानात्मक काम असतं, कारण पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये आपण काय पाहतो की ज्यांना कमी झोप येते किंवा झोप येत नाही किंवा अनेकदा कोणत्याही कारणाने झोपमोड होते, मुख्यतः युनियनमुळे. त्यामुळे त्यांच्या शरीराला विश्रांती मिळत नाही, त्यांच्या मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि काही वर्षांमध्ये त्यांच्या शरीरात पार्किन्सन होऊ लागतो. तर असा रुग्ण ज्याने अनेक वर्षांपासून नीट झोप घेतली नाही, त्याच्या शरीरात आपण औषधांशिवाय झोप कशी आणू शकतो याचे समाधान मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष द्या. तर आपण सुरुवात करतो आजपर्यंतच्या तुमच्या अनुभवापासून. आधी मला हे सांगा की काय केल्यावर तुम्हाला आजपर्यंत कधीही झोप आली नाही. तुम्ही कधी जेवण केले आहे का, भारी साहेब पण खाल्ले आहे, त्यानंतर झोप खूप छान येते, किंवा तुम्ही कधी खरेदीसाठी खूप पाय दुखत आहे, काहीही हरवून झोपतो, असेही होते. त्यामुळे आपण थकावट झाल्यावर थकतो, व्यायाम करून, खरेदी करून, तर आपण झोपतो. किंवा जेव्हा आपण खूप जड जेवण करतो, तेव्हाही आपण झोपतो. अक्सर पार्किन्सनचे रुग्ण त्यांच्या आहारात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात जेवण संपवतात, बंद करतात, फळे खातात, पण रोटी खात नाही, ते भात खात नाही, तेथे काही खात असतात. रात्रीचे जेवण आपल्याला सुनिश्चित करावे लागते की रुग्ण कोणत्याही परिस्थितीत खाई आणि प्रयत्न करावा की जेवण थोडेसे जड असावे, त्यातील फायबरची मात्रा थोडी जास्त असावी, ज्यामुळे पचायला थोडा जास्त वेळ लागेल. तर मी असा करतो की मी माझ्या पोटाला सांगतो की तुम्ही रात्री कोरडे पराठे खा, गाजर मुळीसह गोभी पराठे बनवा, तळू नका, ते बनवा आणि खा. जर खूपच इच्छा असेल तर वरून थोडेसे लोणी घ्या. खूप लोक रात्री डायन करतात, ठीक आहे. तर जर तुम्ही पूर्णपणे भात, डाळ-भात खाल्ले असेल किंवा तुम्ही कोरडे आटे खाल्ले असेल तर तुमचे पोट भरले. आता पोट भरल्याने काय होते, जेवणामुळे तुमच्या शरीरात जो रक्ताभिसरण चालू होता, तुमच्या मेंदूकडे जो तुम्हाला झोपायला देत नव्हता, तो तुमच्या पोटाकडे वळला, तुमच्या आतड्यांकडे, कारण तिथे जेवण गेले आहे आणि जेवण पचवण्यासाठी आपल्याला आतड्यांची हालचाल वाढवावी लागते. तर आधी तुमच्या मेंदूकडे जास्त रक्त जात होते, आता ते कमी जाईल आणि ते तुमच्या आतड्यांकडे वळेल, ज्यामुळे तुम्हाला थोडीशी झोप येऊ लागेल, ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ताप नाही, झोप नाही, लिक्विड डाएट नाही, पूर्ण जेवण घ्यायचे आहे, पोट पूर्ण भरायचे आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचे आहे, संध्याकाळी स्वतःला थकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण व्यायाम करू शकतो, अगदी योग्य. व्यायाम कोणत्या प्रकारचा करू शकतो? तर मी जे प्राधान्य देतो, मी कोणत्याही प्रकारच्या क्रीडा क्रियाकलापांना प्राधान्य देतो की एखाद्या प्रकारच्या क्रीडा क्लबमध्ये जाऊन पोहणे, टी खेळणे, तरीही जाऊ शकतो. पण ते 4 लोकांसोबत असेल. जेव्हा आपण 4 लोकांसोबत असतो तेव्हा सुखदुःख देखील वाढतात, 4 गोष्टीही बोलल्या जातात, फिरणेही होते. जो आपला पेशंट आहे तो सामाजिकही होतो. छान वाटते. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर प्रयत्न करा की तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही संध्याकाळी फिरायला जाणे थांबवा. किमान 5,000 6,000 स्टेप्स रात्रीच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल की जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा तुमच्या पायांना थोडीशी हालचाल होईल की आता काहीच नको आणि हेच आम्हाला साध्य करायचे आहे. ठीक आहे. जर तुम्ही ही 2 गोष्टी करायला सुरुवात केली की रात्री जेवण करायला सुरुवात केली आणि संध्याकाळच्या वेळी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करायला सुरुवात केली तर झोप गाढ होते आणि येण्याची शक्यता देखील वाढते. जर तरीही तुम्हाला झोपेच्या बाबतीत समस्या वाटत असेल तर पुन्हा कॉल करा. तुमचा बीपी तपासायचा आहे, कारण काही रुग्णांमध्ये बीपी वाढलेला असतो आणि जास्त बीपीमुळे मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त होऊन मेंदू खूप अलर्ट स्थितीत राहतो आणि रुग्णाला कमी झोप येते. जर हे सर्व केल्यानंतरही तुमची झोप अपुरी राहिली किंवा तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुम्ही कॉल करायचा आहे, कारण आता तुमची समस्या औषधांशिवाय सोडवता येणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला तरीही बरेच काही समजले असेल की पार्किन्सन रुग्णांसाठी झोप का आवश्यक आहे आणि
झोप कशी आणता येईल? तरीही मनात काही शंका राहिली असेल तर कृपया कॉल करा. पण जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही काही अशा रुग्णांना भेटा ज्यांना हाच त्रास होता.